शेतकरी बंधूंनो, तर तुमचे स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तर बघा, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर शेतकऱ्यांना मिळणार आहे मोफत कडबा कुट्टी यंत्र. या कडबा कुट्टी यंत्राद्वारे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 100% अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर बघा, 3 लाख रुपये हे अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहे. जर तुम्हाला हे कडबा कुट्टी यंत्र मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ बघा, म्हणजे की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. मग मशीनीचा लाभ घ्यायचा असो किंवा नसो. चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती. तर बघा, कडबा कुट्टी उमेदवार अंतर्गत अर्जदार 3 लाख रुपये असा करा कडबा कुट्टी. तर बघा, हे जे कडबा कुट्टी आहे तुम्हाला 3 लाख रुपये महाराष्ट्र राज्य शेतकरी आणि पशुपालकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. कडबा मशीन पोलिसांच्या या व्यावसायिक पशुपालनाच्या व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होणार आहे. तर बघा, शेतकऱ्याला काय होणार आहे, या कडबा कुट्टी यंत्राद्वारे मदत होणार आहे की जे काय कडबा कापण्यासाठी. स्वयंची पार्श्व आणि गरज. महाराष्ट्रातील खाडी प्रदेश पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय केला, म्हणून मात्र सतत चार तयार करण्यावेळी आणि श्रम खर्च होतो. इतर महत्त्वाकांक्षा कामाचे कार्य होते. याशिवाय हाताने चार कापणारा त्याच प्रत्यक्ष भाग वाया ही सोडवणूक आता लोकशाही तंत्रज्ञानाच्या लाभार्थी उद्देशाने राज्य समस्या ही योजना आणली आहे. तर बघा, जे काय शेतकऱ्याला जो काही अडचण येत होती की कडबा जे काय कापाचा आहे, तर हा आता सोपा होणार आहे कडबा कुट्टी यंत्राच्या माध्यमातून. तर बघा, 3 लाख तुम्हाला हे शासन अनुदान देत आहे. या खरेदी अंतर्गत पुढील कडबा कुट्टी मशीनीसाठी 50% अनुदान दिले जात आहे. साधारणपणे 20,000 रुपये किंमत. मशिनीमध्ये 10,000 रुपये गुंतवा लागतील. सरकार मूल्यांकन महत्त्वाचा. या मशिनीचा मुळा 4 तुकड्यांमध्ये कापला जाईल. जनावरांना खाण्यास सोयीस्कर होईल आणि चाऱ्याचा अपव्यय होईल. तर बघा, यासाठी तुम्हाला देखील काही पैसे खर्च करावा लागणार आहे. तर हे तुम्हाला योजना मिळणार आहे. तर तुम्हाला 10,000 रुपये हे गुंतवायचे आहे, म्हणजे की तुम्हाला योजना आता कसे गुंतवायचे आहे, म्हणजे की तुम्हाला डायरेक्ट गुंतायचे नाही, पण तुम्हाला संपूर्ण अर्ज प्रोसेस करण्यामध्ये देखील तुमचे देखील काही पैसे लागणार आहेत. पण बघा, तुमचे 10,000 जरी लागले तर तुम्हाला 3 लाख रुपयांचा फायदा या ठिकाणी होणार आहे. तर बघा, यासाठी काय काय पात्रता आहे, काय काय लाभार्थी निकष. तर बघा, यासाठी काय काय पात्रता आहे ती आपण पाहूया. तर बघा, अर्जदार महाराष्ट्र राज्य स्वरूपी रहिवासी संस्था आवश्यक आहे. तर अर्जदार आहे हे महाराष्ट्राचा पाहिजे. त्याच्याकडे 2 व्यवहार बंधनकारक आहे. वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे. तर तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे हे 2 लाखापेक्षा जास्त नसावं, म्हणजे की 1 लाख ते 1.5 लाख असे असावं. इन्कम जे सर्टिफिकेट असते त्याच्यावर जे असतं इन्कम काय 35-40,000 ते. आधार लिंक असणे बँक खाते आवश्यक आहे. तुमचं जे बँक अकाउंटशी आधार लिंक पाहिजे. मुंबई आणि उपनगर तालुका सर्वपक्षीय शेतकरी अर्ज करू शकतात. बघा, मुंबई महाराष्ट्र हे सगळे शेतकरी आपले अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या बॅनर आणि चाऱ्याचे लाभार्थी या पात्रासाठी आहेत. तर बघा, अर्ज प्रक्रिया कशी करायची ते देखील आपण बघणार आहोत. तर बघा, जी काय अर्ज प्रक्रिया आहे आपल्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही गटांना अर्ज करता येतो. तर ऑनलाईन अर्जासाठी महाराष्ट्र सरकारच्या महा-डी-बी-टीची वरती नोंदणी. अगदीच कृषी योजना विभागातून कडबा कुट्टी मशीन निवडून अर्ज भरता येईल. तर बघा, तुम्ही जे कृषी योजना विभाग आहे येथून देखील तुम्हाला हा अर्ज भरता येतो. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामपंचायत किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज भरता येईल. तर तुम्हाला जर ऑफलाईन इकडे बघा, तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कॉम्प्युटरवर अर्ज भरायचा आहे सेंटरवर जाऊन. जर तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील तुम्ही हा ऑफलाईन अर्ज भरू शकता. तर काय काय डॉक्युमेंट लागणार आहे आवश्यक ते देखील आपण बघणार आहोत. तर बघा, आधार कार्डची प्रत म्हणजे आधारचा एक झेरॉक्स, रहिवासीचं एक झेरॉक्स, बँक पासबुकची एक झेरॉक्स, जनावरांच्या विम्याचे प्रमाणपत्र, मशीन खरेदीचे बिल, हे सर्व वस्तू तुम्हाला लागणार आहे. मग तुम्हाला हे अनुदान मिळू शकतं. तर बघा, या मशीनच्या सहाय्याने तुम्हाला क्षणाचा वेळ आणि श्रमिक वाचेल. चाऱ्याचा कार्यक्षम वापर होईल. जनावरांना योग्य आकाराचा चारा उपलब्ध होईल. या मशीनद्वारे तुम्हाला हे सर्व मिळणार आहे. राज्य सरकार या प्रयत्नाच्या शेतकरी आणि पशुपालन तंत्रज्ञानाशी जोडणारा प्रयत्न करत आहे. स्वतंत्र पारंपरिक पशुपालन व्यवसाय आधुनिकीकरण सरकारचा प्रयत्न आहे की जास्त फायदा घ्यावा आणि त्यांच्या व्यवसायाला लाभ घ्यावा आणि अधिक फायदेशीर आहे. प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याची संस्था स्थापन करण्यात आली आहे. ही निवड अर्जांची छाननी करेल आणि पात्र लाभार्थी निवडतील.
तर जे पात्र लाभार्थी आहे हे निवडतील. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट लाभार्थ्याची DBT जमा केली जाईल. तुमचं जर बँक अकाउंट बघा, तुमचं बँक अकाउंट हे आपल्या आधारशी लिंक पाहिजे, तर तुम्हाला DBT मार्फत हे पैसे मिळून जातील. कडबा कुट्टी मशीन योजना ही शेतकरी आणि पशुपालकांसाठी एक पुढे पाऊल आहे. या सामुदायिक पशुपालन व्यवसायात आधुनिक आणि आत्माचे जीवन सुकर होईल. या उमेदवाराचा लाभ घ्यावा आणि अधिक फायदेशीर आपला व्यवसाय असे आवाहन राज्याने केले आहे. राजकीय लाभार्थी ग्रामीण अर्थाला चालना आणि लोकांचे जीवनमान चालावे. तर बघा मित्रांनो, जे काय कडबा कुट्टी यंत्र आहे, तर तुम्हाला हे यंत्र मिळणार आहे. तुम्हाला सरकार हे अनुदान देत आहे. तर योजना चांगली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला 3 लाख रुपयाचा फायदा होणार आहे.